श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र आंगळ गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपणास माहीत आहेच आहे की आपण आता आरोग्यवान भव ही आरोग्यासंदर्भात एक मालिका चालू केलेली आहे. म्हणजे मंत्रांचा, धर्मशास्त्राचा आरोग्याशी काय संबंध आहे या संदर्भात आपण वेगवेगळ्या मार्गाने पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांचे अलंकार आणि काय आरोग्य आहे या संदर्भात आपण सौभाग्यवती अर्पिता शिरोळकर यांच्याकडून चांगली माहिती घेतली. त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगितलं आणि या प्रकारे आपण बदल केलाच असेल असे मी गृहीत धरतो. आज पुन्हा आपल्याबरोबर ते आलेले आहेत आणि आपण त्याविषयी पुन्हा गप्पा मारणार आहे. तर आजचा विषय आहे की आपला आहार आणि आरोग्य या संदर्भात काय संबंध आहे. आपलं चांगलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपला आहार कसा असावा, आहार कोणत्या वेळेला घ्यावा, आहार किती प्रमाणात घ्यावा, आहारामध्ये कोणते पदार्थ असावेत, कोणते पदार्थ नसावेत या संदर्भात आपण या चर्चा करणार आहोत. तर मला पहिला प्रश्न यांना असा राहील की आहार पद्धती नेमकी कशी असावी. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद गुरुजी मला परत कार्यक्रमात बोलवल्याबद्दल. तर माझा जो काही वाचनाचा अनुभव आहे चरकसंहितेच्या बाबतीतला त्याला अनुसरूनच मी काही गोष्टी सांगणार आहे. तर आपली आता आहार पद्धती खूप बदलताना दिसतीये मला, कारण इन्फ्लुएन्स आपण इतके होतोय वेस्टर्न फूड कल्चरला की आपण इंडियन कल्चरला कुठेतरी मागे सोडतोय. तर मला वाटतं की आपली पारंपरिक जी आहार पद्धती आहे ती खूप अनुकूल आहे आपल्या देहासाठी. कारण आपण इंडियामध्ये राहतो, भारतात राहतो, जिथं आपल्याला समृद्धपणे प्रत्येक गोष्ट मिळतीये. आपल्याला आपली भूमी चांगली आहे जी चांगलं उगवते, आपल्याला सगळं फ्रेश मिळतंय खायला. तर प्रॉब्लेम हा आहे की आपण तरीही वेस्टर्न कल्चरला एवढे म्हणजे त्याच्या मागं एवढे लागलोय खूपच. मग त्यामुळे काय होतंय की आपलंच कुठेतरी नुकसान होतंय या बाबतीत. तर आता आपण ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक जी आपली आहार पद्धती आहे ती कशी आहे की आपण कधी पण जर कुठेही गेलो तर आपली एक ताट जी वाढायची आहे ती पद्धत आहे. तर आपण सेंटरला मीठ घालतो, मग डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर असते, उजव्या बाजूला भाजी आणि खीर असते, मध्ये भात असतो, भजी वगैरे असेल तर ती ताटाच्या मधल्या बाजूला येते. तर ही अशीच काय आहे. तर ह्याला कारण आहे की आपण कधी पण जेवणाची सुरुवात गोड ह्या पदार्थांनी करतो, खिरीपासून करतो. आपल्याला हेच सांगितलं गेलं आहे आधीपासून की खिरीपासून. तर का खिरीपासून? तर खीर ही अशी गोष्ट आहे जी पचायला जड आहे आणि जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असते तेव्हा तुमची जास्तीत जास्त तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते ॲक्टिव्ह असणार आहे आणि हे जे जड पदार्थ आहेत ते लवकर पचणार आहेत तुम्हाला पोटात जाऊन. तर त्यामुळे तुम्ही खिरीपासून सुरुवात करता. आणि ह्याच्या अपोजमध्ये जाऊन आपण वेस्टर्न कल्चर बघतो जिथं डेझर्टमध्ये तुम्ही काहीतरी गोड खाताय. म्हणजे एवढं अंतर आहे तुमच्या दोघांच्या, त्या दोन संस्कृतीमधली फरक आपण इथं बघू शकतो. तर जर आपण शेवटी डेझर्ट खातोय किंवा गोड खातोय तर ते तुमचा मेटाबॉलिक रेट पूर्ण खाली उतरलेला असणार आहे आणि तुम्ही त्यावेळेला मग तुमचा फॅटच वाढणार आहे त्या केसमध्ये. तर पहिली खीर खातो, मग नंतर आपण कोशिंबीर खातो, भात खातो, त्याच्याबरोबर कोशिंबीर खातो. आता खूप जण प्लेट 1 प्लेट 2च्या मागे लागलेले आहेत की प्लेट 1 सॅलड खातो आणि प्लेट 2 मग आम्ही खातो. ठीक आहे, ते पण चुकीचं नाही आहे. ते पण म्हणजे तुम्ही कोशिंबिरीबदली सॅलड खाताय, दॅट इज गुड. पण ती पण किती प्रमाणात, कुठलीही गोष्ट अति करतो तेव्हा ते आपल्याला नुकसानीकडेच नेतं. तर आपल्यात कशी आहे, पोर्शन पण आपला ताट वाढताना आपण पोर्शन कंट्रोल करतो. म्हणजे आपल्या जुन्या पिढ्यांना माहीत होतं की पोर्शन कंट्रोल हे आपण आत्ता ऐकतोय, पण आपल्या जुन्या पिढ्यांना आधीपासून माहिती आहे किती पोर्शनमध्ये काय खावं. आमच्या जुन्या पिढी आम्हाला हे कधीच नाही शिकवले की चटणी एवढी घाला,
भात एवढासाच घाला, नाही शिकवलं त्यांनी. कारण चटणी एवढीशीच घाला, कोशिंबीर एवढं घाला, भाजी एवढी घाला, हे आपलं पोर्शन आहे. हां, कोशिंबीर घाला, भाजी घाला. कारण आणि भाज्या पण 2 प्रकारच्या असतात आपल्याकडे, एक पालेभाजी असते, एक कडधान्य असतं. म्हणजे तुम्हाला तुमचे फायबर मिळत आहेत, तुमचे काय ते आपल्या कडधान्यांमधून प्रोटीन मिळतंय तुम्हाला. म्हणजे तुमचं एवढं सुंदर पोषण कंट्रोल तुम्हाला तुमच्या कितीतरी पिढ्यांनी देऊन गेलंय तुम्हाला. आणि ह्या सगळ्या आपल्याकडेच वाढत आहेत. म्हणजे इकडे आपली समृद्ध भूमी आपल्याला मदत करतेय, पण आपण ते घ्यायला तयार नाही आहोत. मग इथे कुठेतरी आपण मी काय म्हणू शकेन की आपण कमनशिबी झालोय आता, कारण आपण दिलेलं आपल्याला घेता येत नाहीये. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपली आहार पद्धती खूप आणि खूप ॲडव्हान्स्ड आहे, जी आपण समजून घ्यायला चुकतोय आणि ती फॉलो करायला चुकतोय. जर आपली आहार पद्धती आपण म्हणजे जर फॉलो केली, कारण जर आपण आपल्या पूर्वजांना बघितलं तर कधी त्यांना बीपीचा प्रॉब्लेम नव्हता, कधी त्यांना डायबिटीज नव्हतं, किंवा हार्ट अटॅक हा तर खूप रेअर केस. हो, हार्ट अटॅक तर सोडा, चष्मा सुद्धा त्यांना 40 नंतर यायचा. हा, ते आता त्याला 40 म्हणायची कारण ते 40 नंतर यायचे, पण आता तर लहान मुलांना येतोय चष्मा. कारण खाण्यापिण्यातले बदल आहेत, जे आपल्याला आपले आहार देऊ शकतात ते वेस्टर्न कधीच नाही देऊ शकत. कारण त्यांच्याकडेच काही नाही आहे ते द्यायला, तर ते फ्रोझन खाऊन वाढलेले लोक आहेत, तर ते काय देणार आपल्याला ताजं. तर हा एक महत्त्वाचा मला फरक वाटतोय की आपण आपल्या संस्कृतीला नावं ठेवण्यापेक्षा त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन समजून घ्यावं. तर अपेटायझर्स म्हणून आपल्याला चटणी कोशिंबीर दिली तर ती खावी, मग भात खावा, त्याच्यानंतर जर आधेमध्ये आपल्याला भजी दिली आहे की तळणी काहीतरी दिली आहे ती खावी, मग शेवटी दही भात खावा. का दही भात खावा? की तुमचं जे काही तुम्ही खाल्लंय तो व्यवस्थित सेटल व्हावा तुमच्या पोटात, त्यासाठी तुम्ही दही भात खाताय. तर हे तुमचं असं आयडियल जेवण असलं पाहिजे, जे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आपल्याला माहिती आहे, ते फॉलो करावं आणि तो तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचावं. की तुम्हीच नुसतं पोळी भाजी आणि भात खाताय किंवा तुम्ही बाहेरचं खाताय, तर तुम्हीच नाही खाते, तुमच्या मुलांना काय कळणार आहे आपली आहार पद्धती काय आहे. फक्त लग्नात गेले कुठेतरी, जर तिथं महाराष्ट्रीयन जेवण असेल, इंडियन जेवण असेल, तर ते पण अलीकडे कमी झालंय, कारण आपल्यात बफेच चालतो सगळीकडे, त्यामुळे ते पण आपल्याला जे पाहिजे तेवढं घेऊन बसतात, तर ते खूप फेड होतंय. पण हे इतकं समृद्ध आहे ना, ते आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे आणि ह्यातून आपलाच फायदा आहे, तर ते फॉलो पण केलं पाहिजे. जेवताना जेवण करण्याची पद्धत कशी असावी. आता हल्ली डायनिंग टेबल आहे किंवा खाली मांडणी घालून बैठक चांगलं आसन घेऊन किंवा पहिल्यांदा आसन घेऊन त्याच्यावरती पाट ठेवून त्याच्यावरती ताट ठेवून जेवण्याची पद्धत आहे. तर कोणती पद्धत योग्य, कोणती पद्धत अयोग्य, हे जर आम्हाला समजून सांगावे. आता कसं आहे की आधी काही डायनिंग टेबल्स नव्हते आणि कुणाला गुडघ्याचा पण प्रॉब्लेम नव्हता, कारण सगळे खालीच बसून जेवायचे. तर आधी तर पंगत असायची, म्हणजे त्या घरच्या बाईला पण ते भरपूर व्यायामाची गोष्ट होती आणि जेवण करणाऱ्याला पण ते एक हे होतं ते, कारण जेवण हे फक्त कर्म नाही आहे, ते यज्ञ कर्म आहे. तुम्ही यज्ञाला टेबलवर बसून नाही करू शकत, तुम्ही खालीच बसून करता ते. हां, आपण म्हणतो कारण ते यज्ञ आहे, ते यज्ञाला म्हणजे ती पूजा आहे. कारण तुम्हाला तुमच्या कुठल्या तरी कर्माचं फळ म्हणून तुम्हाला देवानी हे देह दिलंय काहीतरी चांगलं काम करण्यासाठी, आणि ह्या देहाला चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला खाणं गरजेचं आहे. आणि ते खाणं म्हणजे ह्या देहाचं रक्षण आहे, संरक्षण आहे. तर ते चांगलं खाण्यामुळे आणि ते सगळं मग तुमच्या आहाराशी येऊन लागतं. तर आधी आपल्यात पंगत होती. पंगत का आणि कशासाठी, ह्याला पण कारण आहे. पंक्तीत कसं होतं, ॲटलिस्ट एक 10 लोक बसलेले असतात, प्रत्येकाला वाढलं जातं आणि असाही रूल असायचा की पूर्ण वाढून झाल्यावरती सुरुवात करायची, आधी कोणी मध्येच सुरू नाही करत. अजून सुद्धा आपण पंक्तीत बसलो की मुलांना सांगतो की मंत्र म्हणा, सगळे बसल्यावरती बसा, सगळे आयटम्स वाढल्यावरती सुरू करा. तर का? कारण जेव्हा आपण इंडियन्स काय म्हणतो, भारतीय संस्कृती काय म्हणते, आपण 3 टाईप जेवतो. कुठलंही खाणं आपण 3 वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी खातो. एक, आपले डोळे आधी बघतात ते, मग नाकाला वास येतो त्या गोष्टींचा, मग नंतर आपलं जीभ जे आहे त्याला टेस्ट करायला मिळतं. म्हणजे आपण 3 इंद्रिय वापरतो इथे. तर ह्या 3 इंद्रियांचं एक स्पेसिफिक कारण आहे. जेव्हा डोळ्यांनी ते बघतात, पूर्ण ताट सजलेलं बघतं, तेव्हा डोळे
ब्रेनला कम्युनिकेट करतात की मला हे सगळं खायचं आहे. मग नंतर काय होतं, नाकाला वास येतो. मग नाक काय करतं, नाक पण ब्रेनला कम्युनिकेट करतं की मला ह्या गोष्टी म्हणजे ह्या कारण त्याच्यामध्ये टेस्ट बड्स जे आहेत ते ब्रेन ॲक्टिव्ह करतं की मला काय खायचं, मला आंबट खायचं आहे, मला तिखट खायचं, मला तुरट खायचं आहे. तर तुमचे जे सगळे टेस्ट बड तुम्ही जेवायच्या आधी ॲक्टिवेट होतात, ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, ऑब्व्हियसली हाय होतं. मग त्यामुळे काय होतं की तुम्ही जे काही पुढं जेवणार आहे त्याच्या आधी तुमच्या ब्रेनला कळतं की तुम्ही हे सगळं खाणार आहे. जर तुम्ही जाऊन फक्त तेवढंच घेऊन येताय, तेवढंच खाताय, तर ब्रेनला काय कळणार आहे, बाबा हे आत्ता पोळी खाताय, थोड्या वेळाने अजून काहीतरी वेगळं खाणार आहे, पण ते काय खाणार आहे माहीत नाही. त्यामुळे ते फक्त पोळीसाठी रेडी असतं, त्याच्यानंतरच्या आयटमसाठी तो रेडी नसतो. आपण खूप जणांना ऐकतो की एक पात्री जेवतात, एक वाढी जेवतात. तर एक वाढीच्या मागं पण हाच कारण असतो की ते आपलं जे एक वाढी जे जेवतात त्यांचं नॉर्मली हेल्थ चांगलं राहण्याचं पण हेच कारण आहे. हां, कारण ते ऑलरेडी ब्रेनला कम्युनिकेट करते आणि त्यामुळं तो व्यवस्थित चाललाय. तर असं जे काही आणि इवन आपले पूर्वज जे होते किंवा अजूनही काही लोक फॉलो करतात की जेवायच्या आधी अग्नीमध्ये आहुती असते. खूप हां, ते का करतात, तर ते करण्यामागं पण हेच कारण असतं की ते जळल्यावरती त्याचा एक वेगळा स्मेल येतो. त्याच्यामुळे जे टेस्ट ब्रेनला नाही कळत, नाकाला नाही कळत, ते टेस्ट सुद्धा ॲक्टिवेट होतात बड्स. मग त्यामुळं ते सगळं फॉलो केलं जायचं. आता ते सगळं खूप हे झालं आहे. ॲटलिस्ट आपण हे करू शकतो की सगळं एकदम वाढून घ्या, जेवढं खायचं आहे तेवढं सगळं एकाच ताटात वाढून घ्या आणि तेवढंच खा. हां, आणि भारतीय बैठकीत तर कंपल्सरी आहे. कारण भारतीय बैठक का, तर सगळे सगळे जॉईंट्स फोल्ड झालेले असतात. तेव्हा हे जे आता गुडघेदुखी आलेली आहे त्याचं मेन कारण आहे तुम्ही खाली न बसणं आणि खाली न बसता जेवणं. त्यामुळं हां, तर तुमचं आणि त्या जे हे पृथ्वी तत्वाचं काहीच कनेक्शन नाही आहे ह्यामध्ये. जर ते कनेक्शन एस्टॅब्लिश केलं तर तुम्ही जे काही जेवताय ते व्यवस्थित पचेल, प्रत्येक बॉडी पार्टला ते पोहोचेल. तर त्यामुळे तुमचे अर्ध्याच्या वर प्रॉब्लेम्स तुमच्या खाण्याचं तर सोडा, खाण्याचे बदल तर आहेतच, पण पद्धतीत बदल केला तरी भरपूर चेंजेस म्हणजे होतात. आहारामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत आणि कोणकोणते पदार्थ नसावेत या संदर्भात सुद्धा सर्वांना मार्गदर्शन करा. आणि महत्त्वाचं, जेवणाची वेळ कोणती असावी. हल्ली 11, 10, 12 वाजेपर्यंत लोक जेवतात किंवा केव्हाही काहीही खातात. आणि आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपला आहाराची नेमकी वेळ कोणती आणि कशी असावी या संदर्भात सर्वांना आपण मार्गदर्शन करा. आता आपले शास्त्र काय सांगतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हे आयडियल टायमिंग आहे जेवण्यासाठी. जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा. पण जेवायची कशी, आता काय 3दा खायची तर नॉर्मली सगळ्यांकडे पद्धत आहे. आता काही इन्फ्लुएन्स आहे किंवा काही लोक आधीपासून फॉलो करत आले ते 2दा जेवतात. पण तुमच्या भुकेनुसार तुम्ही ते डिसाईड करावं की तुम्ही 2दा खाणार आहात का 3दा. काही लोक तर 4-5दा पण खातात, तो एक्सेप्शनल केस आहे. तर आता 3दा खाणाऱ्यांनी काय करावं की तुमच्या मोस्ट भुकेचे जे टायमिंग्स आहेत ते नोट करावेत. सकाळी जो नाश्ता करताय त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर खावं, जेवढं तुम्हाला दिवसभरात तुम्हाला एनर्जी लागणार आहे ते सगळं खावं, भरपूर खावं. म्हणजे नेक्स्ट स्टेपला तुम्हाला जे काही खायचं वाटतंय किंवा काहीही नाही वाटायला पाहिजे इतक्या लेवलचं तुम्ही सकाळी खावा, भरपूर म्हणजे खूपच भरपूर. आणि दुसरं जे जेवण करताय ते मीडियम लेवलचं असू दे, म्हणजे हां. आणि संध्याकाळचं तर खूप कमी करा, नाही केलं तर वेल अँड गुड आहे, पण जरी तुम्हाला करायचं आहे तर खूप कमी करा. तर हे 3 फॉलो करा. आणि जे 2 वेळा जेवत आहेत तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे, कारण ते 2दा फुल जेवत आहेत. तर आणि मेन अजून एक म्हणजे तुम्ही हे 3 फॉलो करताय किंवा 2 फॉलो करताय, तुम्ही काय करायचं आहे, तुमची राईट नॉस्ट्रिल जी आहे म्हणजे तुमची पिंगला नाडी जी आहे ती ॲक्टिवेट आहे का बघायची आधी, जेवण करायच्या आधी. जर ती ॲक्टिवेट नसेल तर ते वेळ टाळा, कारण ती फक्त पिंगला नाडी तेव्हा ॲक्टिवेट असते जेव्हा तुमचं डायजेशन खूप हाय लेवलला असेल. जर सूर्यनाडी ती जर नसेल ॲक्टिवेट तर मग तुमचं मेटाबॉलिझम रेट कमी आहे, तुम्हाला डायजेशन स्लो चालू आहे, तेव्हा तुम्ही फार तर फ्रूट खाऊ शकता. आता हा पण प्रश्न येतो की मला भूक तर लागली आहे
पण नाही आहे पिंगला ॲक्टिवेट, काय करू मी? कसं करणार? मग तेव्हा एखादं फळ खावा, स्लो आहे ना त्यामुळे एखादं फळ खाऊ शकता. लाईट नाडी पिंगला नाडी ऍक्टिव्हेट आहे हे मनुष्याने कसं ओळखायचं ते सांगा. हां, आता त्याला एक सोपं हे आहे आपलं, एक एक राईट नॉस्ट्रिल चेक करायचं तर लेफ्टचं बंद करायचं आणि श्वास घ्यायचा, आणि परत एकदा राईटचा बंद करायचा, लेफ्टने श्वास घ्यायचा. ज्याचा पॉवर जास्त आहे आपल्याला जाणवतं, किंवा सहज आपला एक बोट असा ठेवून जरी एकदा श्वास घेतला, जो फोर्स जास्त येतोय तो ऍक्टिव्ह आहे. ज्याचा फोर्स, आता मी एकदा श्वास घेतीये तर मी सांगू शकते की माझा लेफ्ट ऍक्टिव्ह आहे का राईट ऍक्टिव्ह आहे. जेव्हा राईट ऍक्टिव्ह आहे तेव्हा खावा, जेव्हा लेफ्ट ऍक्टिव्ह आहे तेव्हा खाऊ नका. खूपच भूक लागली असेल तर एखादं फळ खावा, एवढं करा. आणि त्याला काही गोष्टी म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल की तुमचं जेव्हा मेटाबॉलिझम हाय असेल, जेव्हा तुम्हाला खरंच तुमचं डायजेस्ट, कारण आपण आतलं तर आपल्याला नाही कळत, हे आपल्याला सिम्बॉल्स आहेत, हे एक सायन्स आहेत की कशामुळे आपण समजून घेऊ शकतो. तर हे जरी फॉलो केलं तरी जे काही ओबेसिटी वगैरे आहे ते पण खूप कंट्रोलमध्ये येऊ शकतं. तर हे 2 गोष्टी तरी पाळावेत. खूप जण म्हणतात की रात्री दही खाऊ नये, तर ताक प्यावं, किंवा दही आणि दही रात्री का खाऊ नये, किंवा ताकच का पावावं, ग्रहण करावं, या संदर्भात काही शास्त्र आहे का? त्याचा आरोग्यावर ताकाचा दह्याचा काय परिणाम होतो? खूप लोकांना दही समजते, दही घ्यावं का ताक घ्यावं? ताकाचं दोन्हीही चांगले आहेत. नाही नाही, घेऊच नाही हा पदार्थ झाला चहा आणि कॉफी बद्दलचा. हा, हे 2 पदार्थ असे सांगेल की नाही घेतले तर खूप उत्तम, कारण हे दोन्हीही आपल्या संस्कृतीत नाही आहेत. हा, हे आपल्याला दुसऱ्यांनी वेस्टर्न कल्चरनी दिलेलं गिफ्ट आहे, त्यामुळे ते नाकारलेलं बरं. पण सवय असेल तर ठीक आहे, आता सवय सोडता येत नाही म्हणून थोडंसं कमी करू शकता तर प्रयत्न करा. आणि आपली आहार पद्धती आपल्याला हेच सांगते की दही, ताक आणि दूध हे तिन्हीही तुम्ही घेऊ शकता. हां, असावं, कंपल्सरी असावं. तर सकाळी जेव्हा तुम्ही नाश्ता करता, 3दा तुम्ही जेवत असाल तर सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही दही घेऊ शकता, आणि दुपारी जेवणामध्ये तुम्ही म्हणजे जेवणानंतर तुम्ही ताक पिऊ शकता. आणि दूध मात्र रात्री झोपायच्या आधी घ्यायचं, जर घेणार असाल तर. नाही घ्यायचं असेल तर ठीक आहे, पण घ्यायचं असेल तर पूर्ण तुम्हाला त्याचे एनर्जी जर मिळणार असेल तर ती फक्त तुम्ही झोपायच्या आधी पिली तर मिळेल. आणि शक्यतो दूध उभं राहून प्यावं, तरच तुमचे म्हणजे त्याची एनर्जी पूर्ण, म्हणजे जी आपण म्हणतो पाणी उभं पिऊ नये कारण गुडघेदुखी येते, त्याच्या उलटा आहे, दूध तुम्ही उभं राहून प्यावं, म्हणजे तुमच्या गुडघ्यांना सपोर्ट, म्हणजे तुमचे पूर्ण जॉईंट स्ट्रॉंग होतात. ही एक. दही सकाळी खावं, म्हणजे नाश्त्याबरोबर खावं, संध्याकाळी नाही. कारण संध्याकाळी का नाही तर तो एक कफ वाढवणारा पदार्थ आहे. खूप जणांना डायजेशन ट्रॅकमध्ये प्रॉब्लेम असतो, किंवा रात्री झोपलेल्या वेळी कंजेशन होतो नाकामध्ये, तर त्या लोकांनी दही अवॉइड करावं, कारण ते तुमचं पित्त, काही लोकांना आंबटमुळे पित्त होऊ शकतं, पित्ताचं तर आहे प्रॉब्लेम जर आंबट असेल तर. आणि जर ताजं असेल तरीही कंजेशन वाढतं किंवा कफ जोश वाढतो, त्यामुळं दही अवॉइड करावं. आणि कफ वाढला की बाकीचे पण हेल्थ इश्यूज होतात, जे उद्या एक्स्ट्रीम लेवलला होऊ शकतात. त्यामुळे दही नॉर्मली रात्री खायला नाही पाहिजे. ताकाचं कुठल्याही जेवणानंतर रात्री नाही घ्यायचं. ताक पण झालं तरी रात्री नाही घ्यायचं. सूर्यास्तानंतर ताकसुद्धा नाही, पण क्वचित कधीतरी घेतलं तर चुकीचं पण नाही आहे. संध्याकाळी नाही, हो हो, सूर्यास्तानंतर काहीही खाणं तुमच्यासाठी अपायकारकच आहे. तर आणि ताकाचं प्रमाण चरकसंहितेमध्ये सांगितलेलं आहे की मला आता अलीकडं तर खूप बघितलं मी की ताक मला आवडतं, लोणी काढलेलं ताक आवडतं मला, लोण्यासकट ताक आवडतं मला, आणि काय तर मला घट्ट ताक आवडतं, मला लस्सी आवडते. चुकीचे आहेत. तर चरकसंहितेमध्ये लिहून ठेवलेलं आहे ताक हे असं असावं की 1 पोर्शन तुम्ही दही घालताय तर त्याला 4 पोर्शन तुम्ही पाणी घातणं गरजेचं आहे. त्याच्यातच औषध आहे. जर तुम्ही मी 2ला 1 घालते, एकाला 1च घालून पिते, मग त्याला ताक नाही म्हणता येणार, तो ताकच नाही. हां, 1 दह्याचं प्रमाण घेताय तर त्याला 4 पाण्याचं प्रमाण असणं गरजेचं आहे. त्यात बाकी काहीही नाही, मीठ घातले, हे घातले नाही, मीठ तर नाहीच नाही. मीठ हा काही आपण एन्हान्सर म्हणून वापरतोय, ती पण चुकीची गोष्ट आहे. ताक हे प्लेन प्यावं,
आणि आंबट पिऊ नये नॉर्मली, कारण ताजं जेव्हा पिताय तेव्हाच बनवून पिलेलं ते तुमच्या हेल्थसाठी सपोर्ट करेल. जंक फूड आणि फास्ट फूड जे आहे आता लगेच हॉटेलमध्ये यायचं, लगेच आता स्विगीवरती बटणं दाबायचे, लगेच घरपोच तुम्हाला मिळतो तो. मग हे आरोग्याला कसं अपायकारक आहे हे सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा. आता कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारला गुरुजींनी, पण मी असं सांगेल की जे आपण एकच विचार करावा, आपल्यासमोर जर कुठलंही ताट आलं, काहीही खायचा विचार आला, तर माणसाने विचार करावा की हे माझ्या आजोबांनी किंवा पणजोबांनी खाल्लंय का. हा सगळ्यात मोठा प्रश्न. ह्याचा उत्तर तुम्हालाच मिळून जाईल की जर माझ्या पणजोबांनी हे खाल्लेलं नाहीये तर मी नाही खाऊ शकत. कारण जर त्यांनी नाही खाल्लं म्हणजे हे नंतर बनलेल्या गोष्टी आहेत, खूप अपायकारक आहेत. मग जर हे त्यांनी खाल्लंय तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता, त्यांनी नाही खाल्लंय तर नाही खायचंय, कारण तुम्हाला त्यांच्या इतकं जगायचंय ना. आणि त्यांच्या वेळेला अजून कॉम्पिटिशन कमी होती जगण्याच्या बाबतीत, आता खूप आहे त्या सगळ्यांच्या बरोबर, म्हणजे सगळ्या रोगांशी तुम्हाला कॉम्पिटिशन करून जगायचंय. त्यामुळं मला असं वाटतं की ते विचार करावं. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की फास्ट फूड काय होतं, फास्ट फूड फास्ट बनतं पण डायजेशन तर स्लो आहे ना. आणि आपलं डायजेशन आणि आपलं कुकिंग पण स्लो आहे, इंडियन कुकिंग स्लो आहे, त्यामुळं फास्ट फूड हे इंडियन्सना नाही आहे. आणि आपल्या ह्याच्यात असं पण लिहून ठेवलं आहे की आपण काय खावं. आता तर आम्ही खूप बघतो की बाहेर गेलेल्या वेळी पंजाबीच खाल्लं, मला आवडतं. मैदा खूप मोठा प्रकार आहे, मैदा हा म्हणजे वर्ल्ड वाईड फेमस झाला आहे आता, पाव, ब्रेड, रोटी ह्या सगळ्यात बाबतीत. तर काय सांगितलंय, हो खूपच काय सांगितलंय आपल्याला की जेवढा बारीक दाणा असेल, जेवढे दाणे बारीक आहेत तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तुम्ही बघू शकता आपले जे तृणधान्य आहेत ते सगळे बारीकमध्ये येतात. ज्वारी जी कमी आता दिसत पण नाही कधी, ज्वारी, नाचणी, बाजरी ह्या गोष्टी जर. आणि आपल्या शास्त्रांमध्ये लिहून ठेवले की हितभूक, ऋतुभूक आणि अभूक ह्या 3 गोष्टी लिहिल्यात त्यांनी. म्हणजे ऋतुभूक म्हणजे काय, ऋतूच्या नुसार तुम्ही खायला पाहिजे. हितभूक म्हणजे काय, जेवढं माझ्या पोटाचं हित होणार आहे तेवढंच खायला पाहिजे. अभूक म्हणजे काही वेळेला तुम्ही न खाल्लेलं पण बरं आहे. हा बरोबर, कारण ते अभ्यासाने लिहिलेलं आहे. हां आता मला आवडते बाजरी, भरपूर आवडते मला, मी थंडीत पण खाणार, मी उन्हाळ्यात पण खाणार. चुकीचं आहे, बाजरी ही उन्हाळ्यात खायची गोष्टच नाही आहे ही. आणि आमचे सण किती महत्त्वाचे आहेत. मी सिरियसली सॅल्यूट करते त्या लोकांना ज्यांनी हे एवढं विचार करून बनवलंय. हां मकर संक्रांतीला आपण बाजरी वापरतो, जे थंडीचे दिवस असतात. आणि तळणीचे पदार्थ आपण दिवाळीत खातो, थंडी असते. आता अलीकडं अजून एक गोष्ट बघायला मिळते की जसं मी म्हटलं फास्ट फूड, तुम्ही मगाशी प्रश्न विचारला फास्ट फूडचा, तर फास्ट फूडमध्ये आपण बघतोय की सगळे वेस्टर्न कल्चर, म्हणजे इटलीहून पिझ्झा आला, बाकी बर्गर आलं, ह्या तर गोष्टी खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत. आणि आपल्याकडचे पण पदार्थ फ्रोझन मिळायला सुरू झालेत आता. पण गरजच काय आहे आपल्याला, काय गरज आहे आपल्याला फ्रोझन खायची. कारण आपली मगाशी मी एम्फसाईज करते की आपल्याकडं आपली भूमी खूप समृद्ध आहे, आपल्याला सगळीकडून सगळ्या वातावरणाला अनुसरून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते आहे. ज्या सीझनमध्ये जे गोष्ट मिळायला पाहिजे ते सगळ्या मिळत आहेत. तर कारण त्यांच्याकडे कायम थंडी असते, त्यांना काहीच उगवता येत नाही आहे, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली त्यांचा तो नेगेटिव्ह पॉईंट आहे. पण त्यांनी त्याला एवढं त्याला वाव देऊन त्यांनी आपले सगळे पदार्थ बाहेर पाठवत आहेत. तर आपलं ताजं का आपण खाऊ नाही शकत, आपण का त्यांच्या आहारी जातो एवढं. तर हा माझा मुद्दा आहे की प्रत्येकाने हे विचार करावं की आपण फ्रोझन का खातोय. माझी परिस्थिती ही आहे की मी बाहेर जर आता तर काही म्हणजे शहरात राहणाऱ्यांचं तरी पॉसिबल नाही आहे, पण जे आपल्या ह्याच्यात राहतात, खेड्यांमध्ये राहतात लोक, त्यांचं तर असं आहे की बाहेर शेतात मी उगवतोय, इकडे फोडणी दिली आहे तरी मी घेऊन येऊ शकते भाजी आणि करू शकते. ही कंडिशन अजूनही काहीकडे आहे. तर का नाही मग आपण पेस्टिसाइड्स नाही खायचं जर आपण डिसाईड करतोय तर आपण हे करू शकतो. आणि आता तरी शहरांमध्ये पण खूप सारे लोक आपल्या आपल्या गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये काय पाहिजे ते उगवत आहेत. जर हे करू शकतो आपण, आपल्या मुलांपर्यंत ते चांगलं सगळं ताजं सगळं आपण प्रोव्हाइड करू शकतो जर आपल्या ऋतूनुसार, तर नक्कीच करावं. कारण शेवटी कसं आहे, इंडियन्स म्हणजे काय आहे, भारतीय लोक जी आहेत ही सनातनी लोक आहेत.
हे पूर्ण सनातन धर्म जे आहे हे प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं प्रभुत्व ठेवलेलं आहे. तर आहार पद्धतीमध्ये पण ठेवलेलं आहे. जेवढं काही आत्ता आपण म्हणतो की प्लास्टिक सर्जरी ह्यांनी केली आणि त्यांनी सुरू केलं, नाही केलं. सुश्रुतांनी केलं फर्स्ट प्लास्टिक सर्जरी. त्यांना प्लास्टिक सर्जरीचं जनक म्हणतात. तर हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि चरकांनी तर पूर्ण चरकसंहिता सांगितली की काय खावं आणि काय प्यावं, कसं राहावं. पहिलं ऑपरेशन त्यांनी केलं. आपण म्हणतो की तो आला आणि तो केला, तो वेस्टर्न माणूस आहे. नाही आहे, हे सगळं खोटं आहे. हां. आणि कुठेतरी इंडियन्स खूप आधीपासून लिटरेचरमध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रात ते पुढे आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या ज्या ग्रंथांमध्ये लिहिलं आहे ते जेवढं जमेल तेवढं आपण अडॅप्ट करून घ्यावं, आपल्यामध्ये ते रुतवावं आणि आपल्या पुढच्या पिढीला ती देणगी द्यावी आणि स्वतःचं आरोग्य सुधारावं. जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे फॉलो करू आणि आपल्या आरोग्यावर आपण लक्ष देऊ आणि आपल्या पुढच्या पिढीला पण ह्याचं सगळ्याचं महत्त्व आपण सांगून देऊ आपल्या आचरणातून. एवढंच सांगून हे पूर्ण निवेदन मी संपवते. आणि जे काही तुम्हाला पटलं असेल ते ऑब्व्हियसली फॉलो करा आणि तुमचं आरोग्य तुमच्या हातात घ्या आता तरी. आज ह्या सौभाग्यवती अर्पिता शिरोळकर यांनी आहाराविषयी अत्यंत उत्तम माहिती दिली आणि त्याला आधार जो आहे तो त्यांनी चरक संहिता या ग्रंथाचा त्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे. त्या ग्रंथांचा त्यांनी आधार घेतला. त्या चरक संहितेवरून त्यांनी आहारशास्त्र जे काय सांगितलेलं आहे आणि आहाराचा आपल्या आरोग्याशी किती चांगला संबंध आहे ते उत्तम प्रकारे त्यांनी पटवून दिलेलं आहे. तर हे पाहून तुम्ही आजसुद्धा आपापल्या आहारामध्ये, आहाराच्या वेळेमध्ये, आहार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा आणि तुम्ही आपले आरोग्य चांगले राखा असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि हा सर्व भाग मी सद्गुरूंच्या कृष्णांच्या चरणी अर्पण करतो. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु चरणार्पणमस्तु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. धन्वन्तरि भगवान की जय. शुभं भवतु. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला, आपण काय काय बदल केलेत हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा.